नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की मित्रांनो, आपण असं पाहिलं होतं की आता सुमित्रासमोर ऐश्वर्याचा खरा चेहऱ्याचा रंग मात्र आता यायला सुरुवात झालेली असते। कारण आता ओवी ही आजीला भेटण्यासाठी इतक्या लगबगीने आलेली असते, परंतु ह्या ऐश्वर्याने मात्र तिला हाताला धरून घराच्या बाहेर फरफटत काढलेलं असतं। ओवीला काही तिने आजीला भेटून दिलेलं नसतं, परंतु गुलाबदादांना मात्र काही राहत नाही। गुलाबदादा धावतच येतात, ऐश्वर्याला सुद्धा समजवतात, परंतु आता मात्र मला नोकर असून सहन होत नाही, मी एक घरचा नोकर आहे, तरीसुद्धा आता मी तुम्हाला सांगतो की अहो त्या ऐश्वर्या मॅडमने ना, ऐश्वर्या वहिनीनी आपल्या ओवीताईंना ढकलून दिले, घराच्या बाहेर काढलं। अहो त्या तुम्हाला भेटायला आल्या होत्यात। तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो, सुमित्राला खूप राग येतो। सुमित्रा म्हणते की काय, अरे मला ओवी भेटायला आली होती गुलाब, अरे कुठे, मग तिला घरात का आणलं नाहीस? तेव्हा मात्र आता गुलाबदादा सर्व काही सांगतात। ओवीताई रडतच गेल्या, कारण तुम्हाला भेटायला अगदी कासावीस झाल्या होत्या, परंतु ह्या ऐश्वर्या वहिनींनी त्यांना भेटून दिलं नाही। तेव्हा मात्र आता झालेला सर्व प्रकार गुलाब हा सुमित्राला जेव्हा सांगतो, तेव्हा सुमित्रा धावतच इकडे तिकडे पाहते, परंतु कुठेही ओवी नसते। ओवी इकडे आपल्या आईची वाट बघत तेथे रस्त्यावर बसलेली असते। तेव्हा आता सुमित्राचा जीव अगदी कालाविल झालेला असतो की काय करू काय नाही, लेकरू मला भेटायला आलं होतं। म्हणून आता सुमित्रा रागाने घरामध्ये येते आणि घरामध्ये आल्यानंतर मात्र आता ह्या ऐश्वर्याची चांगली तिला त्याच्या पापाची शिक्षा देणार असते। कारण ओवीशी ज्या पद्धतीत ती वागली होती आणि या अगोदरसुद्धा ती जानकीशी खोटं बोलली होती आणि मला ते खोटं सांगितलं होतं, परंतु आता मात्र दुसरं जे काही सत्य आहे ते आता सुमित्रासमोर आलेलं असतं। म्हणून आता सुमित्रा रागाने ऐश्वर्या ऐश्वर्या असा आवाज देत घरामध्ये ताडकन येते। ऐश्वर्या म्हणते की काय काय आई, काय झालं, कशाला आवाज देतात? तेव्हा मात्र आता ऐश्वर्या गरम पाण्याचं पातेलं आणि ते कापड एक घेऊन आलेले असते आणि म्हणते की आई अहो काय झालं, कशाला इतक्या मोठ्याने ओरडतात तुम्ही? तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ग, ओवी या घरात आली होती, मग तिला तू मला भेटून का दिलं नाही? का तू कोणत्या हक्काने, कोणता हक्क होता तुला की तू तिला घराच्या बाहेर काढलं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय, कोणत्या हक्काने, मी या घरची सून आहे, असे जेव्हा आता ऐश्वर्या सुमित्राला उत्तर देते, तेव्हा मात्र आता सुमित्रा थटकनी कशाचाही विचार न करता लगेच म्हणते की तू ओवीला जसं घराच्या बाहेर काढलं त्याची शिक्षा मात्र तुला व्हायला हवी। तर ऐश्वर्या म्हणते की आई अहो नानांसाठी गरम पाणी आणलं, आपल्या नानांना स्पंज करायचा ना, अहो हे पहा ना। तेव्हा मात्र आता खडकनी असं सुमित्रा ते पातेलं लुटून देते आणि त्यात मात्र आता ऐश्वर्याचा गरम पाण्याने हात भाजतो। तेव्हा आता ऐश्वर्या खूप अशी चौताळलेली असती की नक्की काय करू आणि काय नाही। त्यानंतर इकडे ओवी ही रडत असते आणि रडता रडता तिला तिथे जानकी भेटते। जानकी म्हणते की ओवी अगं बाळा काय झालं? तर ओवी ही घडलेला सर्व प्रकार सांगते। आई अगं तुम्हाला आजीला भेटायला सोडले होते, परंतु त्या ऐश्वर्या आंटीनी काही मला आजीला भेटून दिलं नाही। तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की बाळा त्या आंटी तुझ्याशी जी काही वागली ना, त्या ऐश्वर्याला आंटीला तिच्या पापाची शिक्षा मिळेलच। तेव्हा आता इकडे मात्र आता सुमित्राने तिला तिची शिक्षा दिलेलीच असते, गरम पाण्याने तिचा हात पोळलेला असतो। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खूप भडकते। तेथे आता सारंग हा काही तेथे नसतो, परंतु सौमित्रा आणि अवंतिका तेथे असतात आणि हे सर्व पाहत असतात। अवंतिका आणि सौमित्र या दोघांना मात्र खूप आनंद होत असतो, कारण आता आईचे डोळे उघडायला काही वेळ लागणार नाही। तर आता सुमित्रा म्हणजे आईसमोर तर आता या ऐश्वर्याचं खरं रूप यायला सुरुवात झाली। म्हणून आता अवंतिका म्हणते की हो आई, हिची ही शिक्षा आहे, हिला अशी शिक्षा द्यायला हवी। हा अवंतिका म्हणते की काय ग ऐश्वर्या, अगं थोडीशी जरा लाज बाळग, अगं थोडं तरी तू लहान मुलीशी कसं वागायचं कसं नाही याची तुला थोडीशी तरी अक्कल नाही का? अगं त्या दिवशी सुद्धा ओवी ही हॉस्पिटलमध्ये होती आणि जानकी वहिनीनं फोन केला होता, तरीसुद्धा तू अगं आईंशी खोटं बोलली आणि आज तर ओवी ही आईंना भेटायला आली होती आणि तू तिला भेटून सुद्धा दिलं नाही। अगं हाताला धरून तू ओवीला घराच्या बाहेर काढलं, कोणत्या हक्काने काढलं ग? तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येत असतो आणि त्यावेळेस मात्र आता सुमित्रा म्हणत असते की येऊन दे,
त्या सारंगला सुद्धा येऊन दे, तुझ्या पापाची शिक्षा ही तुला मिळायलाच हवी। तेव्हा आता सुमित्रा तर खूप चिडलेली असते। सुमित्राचा अवतार तो इतका रुद्ररूप झालेला असतो की आता मात्र आई काय करतील आणि काय नाही अशी ऐश्वर्याला भीती लागत असते। आणि तेव्हा मात्र आता सुमित्रा इतकी भडकलेली असताना सौमित्र म्हणत असतो की आई, अगं यामागेच जर तू डोळे उघडून असं ऐश्वर्याचं खरं रूप बघितलं असतं तर आज आई तुझ्यावर ही वेळ आली नसती। तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की हो, अरे खरंच सौमित्र, मी तेव्हा आपल्या जानकीवर विश्वास ठेवला नाही, पण ह्या मुलीवर मी विश्वास ठेवला, मी असं करायला नको होतं। तेव्हा आता सौमित्र म्हणत असतो की आई, बरं झालं तुझे तरी आता डोळे उघडले, परंतु या ऐश्वर्याचे जे काही कारस्थान आहे ते काही थांबणारे नाही। त्यानंतर मात्र आता लगेच सुमित्रा म्हणते की हिला या घरामध्ये राहायलाच नको, ही जर या घरामध्ये राहिली तर अनेक असे कारस्थान ती करत राहील। अरे आत्तापर्यंत तिने तर मला घरातील कामसुद्धा करण्याची ऑर्डर सोडली। अरे आत्तापर्यंत मला घरात कोणीसुद्धा कामाबद्दल बोललं नव्हतं आणि ती तर काय म्हणते की तुम्हाला काही काम नाही, घरातील थोडंफार काम करत जा, असं तिला म्हणायची हिंमतच कशी झाली। मी नानांनासुद्धा हे सांगितले। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या इतकी चिडलेली असते आणि सुमित्राला म्हणते की आवाज चढवायचा नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की काय काय बोललीस। तेव्हा मात्र आता सारंग तेथे येतो। सारंग आल्यानंतर मात्र ऐश्वर्या जे काही आपलं रूप आहे तर ते रूप अगदी सारंगसमोर पालटते आणि अगदी इतकं शांत असं म्हणजे तिने रूप घेतलेलं असतं की रडण्याचं नाटक काय सुरू करते। सारंग, अहो बघा ना आई मला कशा बोलतात, आणि बघा माझा हात बघा, गरम पाण्याने त्यांनी माझा हातसुद्धा पोळवला, आईशी असं माझ्याशी वागतात, मी काय केलं सारंग, आत्तापर्यंत या घरासाठी मी खूप काही केलं, त्याची ही फळं मला मिळाली का। अहो त्या जानकीने तर तिची म्हणजे जी जागा आहे ती दाखवून दिली, मनामध्ये एक आणि दुसऱ्यांना कसा आपल्या भोळेपणाचा आव दाखवायचा हे त्या जानकीने दाखवून दिलं। परंतु या घरासाठी मी रात्रंदिवस झटत असते, काही नको मला असं वाटत असतं की आपली ही माणसं आहेत, म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे आता खोटं बोलत असते। त्यावरती आता सारंग म्हणतो की आई, अगं तू का असा ऐश्वर्याचा रागराग करते, काय केलं त्यांनी, त्या तर आपल्या घरासाठी इतकं सर्व काही करत असतात आणि तू का। तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप राग येतो। सुमित्रा म्हणत असते की सारंग, अरे तुला तुझ्या बायकोचा खरा चेहरा अजून काही ओळखलेला नाही, पण ज्या दिवशी तुला तुझ्या बायकोचा खरा चेहरा ओळखेल तेव्हा खूप असा उशीर झालेला असेल। अरे आता माझे कुठे डोळे उघडलेत, कारण सत्य काय आहे, मी फक्त ऐश्वर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत होते। सौमित्रा आणि अवंतिका मला अनेकदा सांगायचा प्रयत्न करत होते की ऐश्वर्या चांगली नाही, ऐश्वर्या खोटी आहे। तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की नाही आई, तुझा काहीतरी गैरसमज होतो, ऐश्वर्या तशा नाहीत, ऐश्वर्या माझ्या बायको आहेत, पण तू परत त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली, कारण ती जानकी वहिनी या घरात आल्यापासून आई तू बदलली। तेव्हा आता सारंगसुद्धा हा सुमित्रावर ओरडायला सुरुवात करतो। तर आता सारंगचा आवाज चढल्यानंतर सौमित्र म्हणतो की सारंग, एक मिनिट, तू एकही शब्द असा आईला बोलायचा नाही, कारण आईची त्यात काही चूक नाही, खरं सत्य काय आहे हे माहिती करून घ्यायला होतं। तेव्हा सारंग म्हणतो की काय असं काय झालं होतं। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या पुढे येते। अहो सारंग, ओवी या घरामध्ये आली होती आणि परत जर ओवी या घरामध्ये आली आणि तिच्यामुळे ती जानकीसुद्धा या घरामध्ये परत येऊ शकते, आणि जर त्या जानकीनं घरात येऊन नानांच्या जीवाला काही बरं वाईट केलं तर मग अवघड होईल। तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की हो ना आई, ऐश्वर्या एकदम योग्य बोलतात, तू कशाला त्या ओवीला घरामध्ये येऊन द्यायचं। तेव्हा सौमित्र म्हणतो की काय सारंग, अरे तू हे बोलतोस तू, अरे कधी काळी तर ओवी ही तुझी लाडकी पुतणी होती आणि तू तिचा आवडता गुलाबजाम काका होता, आणि आज ओवीबद्दल तो असा बोलतो। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या बोटाला खूप आग होत असते, कारण तिचं बोट पोळलेलं असतं। तर सारंग लगेच पुढे येतो आणि त्यावरच ती फुंकर घालत असतो। ऐश्वर्याला आता असं वाटत असतं की नक्की हा डिफेक्टिव्ह पीस तरी आपल्या बाजूने आहे, त्यामुळे आपल्याला मात्र आता या घराच्या बाहेर कोणीही काढू शकत नाही। त्यानंतर आता रूममध्ये आल्यानंतर सारंग हा बाहेर गेलेला असतो, कारण त्याला आता काय खरं आणि काय खोटं यावर त्याचा विश्वास काही बसत नसतो। त्याचा प्रत्येक विश्वास असतो
तो आता सुमित्रावर, म्हणून आता तो पुन्हा सुमित्राशी बोलायला येतो. तोपर्यंत मात्र आता इकडे ऐश्वर्या ही सयाजी पाटलांना फोन करते आणि सयाजी पाटलांना म्हणते की अहो, ती जानकीची पोरगी या घरामध्ये आली होती डॅडा, तिची हिंमतच कशी झाली. तेव्हा मात्र आता जे सयाजीरावांचे गुंड असतात तर त्यांनी मात्र आता सयाजी पाटलाला झालेला सर्व प्रकार सांगितलेला असतो की तिकडे काय झाले काय नाही. तो ऋषिकेश आता शेतकऱ्यांना फिरवतोय, आपले शेतकरी त्याच्या बाजूने पूर्णपणे वळवलेत आणि त्याचा बाजार हा जो काही ते मोकळ्या मैदानात त्याला लावायचा होता आणि त्या शेतकऱ्यांचा फायदा करून घ्यायचा होता. सर्व शेतकरी त्याच्या बाजूने झाले, परंतु मी ऐन वेळेस मात्र त्यांना इतकं त्या ऋषिकेशवर आवाज उठवला, म्हणजे ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळेस मात्र ती दीड दमडीची जानकी तेथे आली आणि त्या जानकीनं ऋषिकेशला वाचवलं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय बाबा काय सांगतात. तेव्हा मात्र आता सयाजी पाटील म्हणतो की हो, आणि आता यावेळचं विलक्षणसुद्धा आता खूप अवघड आहे, कारण तो आता ऋषिकेश अगदी असा जीव घेणा म्हणजे बाहेर घरावर काढले होते आणि खायला भाकर 2 वेळची त्याला महाग होती आणि आज मात्र तो शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला. तेव्हा आता आपल्याला पोरी सावध राहायला हवं. या दोघांचं जे काही बोलणं आहे ते आता कावेरी गुपचूप ऐकत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की हो ना डॅडा, आता जे काही करायचं ते अगदी व्यवस्थित करावं लागेल, कारण त्या नाण्याला तर मी चांगला धडा शिकवलास. सयाजी पाटील म्हणतो की हो, तो नाना तर एका जागी तू बसवलास आणि आता त्या जानकी आणि ऋषिकेशला सुद्धा मी अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मात्र यावेळेस असं करायचं की ते दोघांची इतकी ताटातूट होईल, या जन्मात तरी ते दोघेही आता मिळणे शक्य नाही. तेव्हा आता सयाजी पाटील आणि ऐश्वर्या या दोघांचा प्लॅन सुरू असतो. सयाजी पाटील म्हणत असतो की अगं, त्यांना ऋषिकेशने मला इतकं काही म्हणजे त्रास दिला, परंतु त्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणारच. तेव्हा मात्र आता काय माहिती होतं की नक्की आता हे दोघे ऋषिकेश आणि जानकीच्या जीवावर उठलेले आहे आणि आता हे सर्व जे काही केले तर ह्या दोघांनी हे कारस्थान केलेले आहे, म्हणून कावेरीला आता खूप राग येतो. कावेरी लगेच आता सुमित्राला हे सर्व सांगायला जाणार असते आणि आता जेव्हा सुमित्राला सांगायला गेल्यानंतर सुद्धा ऐश्वर्याला खूप असा राग येतो. परंतु त्याच वेळेस मात्र सारंग पुन्हा ऐश्वर्याची बाजू घेतो की आई, तुझा पुन्हा काहीतरी गैरसमज होतो, तू ऐश्वर्यावर काय इतके आरोप करतेस, काय गरज आहे. आणि काय गं आई, प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल तुला नानांनी काही सांगितलं का. तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा म्हणते की काय रे, तुला बायकोचं व्यवस्थित ऐकायचं का, बायकोने सांगितलं का तुझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत. मला माहिती नाही की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत, तू नानांना जाऊन विचार की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहे. पण जोपर्यंत आता या घरात मी आहे तोपर्यंत मात्र ऐश्वर्याच्या नावावर फुटकी कवडीसुद्धा होणार आहे, कारण जोपर्यंत नानाही व्यवस्थित बरे होत नाही आणि सर्वांना काही सांगत नाही तोपर्यंत मात्र आता काही होऊ शकत नाही. ऐश्वर्याची आता चहूबाजूने कोंडी बंद होते आणि त्याच वेळेस मात्र तिथे कावेरी येते. कावेरी म्हणते की सुमित्रा वहिनी, मला तुमच्याशी खास करून बोलायचं. तेव्हा मात्र आता कावेरी ही बाजूला सुमित्राला घेऊन जाते आणि तिला आता घडलेला सर्व प्रकार तर सांगतच असते, परंतु सौमित्राला लग्नाच्या वेळेस कसे किडनॅप त्या ऐश्वर्याने करून ठेवले होते आणि सयाजी पाटीलसुद्धा कशी त्यांची मदत करत होता, हे सर्व काही आता सुमित्राला माहिती होतं. आणि ह्या ऐश्वर्यानेच माझी मुलगी असूनसुद्धा जानकी ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलं. त्यात त्यांची काही चूक नव्हती, परंतु जी काही चूक होती ती केवळ ऐश्वर्याची होती. म्हणून आता मात्र सुमित्राला सर्व काही माहिती होते आणि सुमित्राला आता माहिती झाल्यानंतर मात्र आता ती पुन्हा घरी येते. घरी आल्यानंतर ऐश्वर्याला फडफड बोलायला सुरुवात करते, परंतु त्याच वेळेस तेथे सारंगमध्ये येतो. सारंग म्हणतो की नाही आई, तू ऐश्वर्याचा अपमान करू शकत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग बाजूला हो, जर तुला या घरामध्ये राहायचं असेल तर तुला त्या ऐश्वर्याशी बोलायचे संबंध तोडून टाकावे लागतील. सारंग म्हणतो की नाही. तर सुमित्रा म्हणते की या घरातून कायमचे तुम्ही दोघेही चालते व्हा, जिकडे तुम्हाला जायचं असेल तिकडे तुम्ही जाऊ शकतात. तेव्हा मात्र आता सुमित्रासुद्धा सारंग आणि ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्याचा सल्ला देते.
आता मात्र ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो। ही सुमित्रा आपल्याला घराच्या बाहेर काढू शकत नाही, ही तर काहीच करू शकत नाही आणि आज सर्वांसमोर ती मला घराच्या बाहेर जायला सांगते। तेव्हा आता ऐश्वर्याला खूप राग येतो। ऐश्वर्या म्हणते की नाही, सुमित्राला धडा शिकवावाच लागेल, म्हणून आता ती सारंगची परत लाडीगोडी लावून मदत घ्यायला सुरुवात करते। परंतु सुमित्रा म्हणते की नाही, अगं या घरात तुला राहायची लायकी नाही, तू इथून जाऊ शकते। तेव्हा आता ऐश्वर्याचा खूप असा पोपट बनलेला असतो। नक्की आता काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती। डॅडासुद्धा आता काहीच करू शकत नाही हे तिने ओळखलेलं असतं, कारण आता ऋषिकेशने जाम असा धडा त्या सयाजी पाटलाला शिकवलेला असतो, म्हणून सयाजी पाटील आहात कधीही ऋषिकेशच्या वाटेला जाईल असं कधीही त्याला वाटत नसतं। तेव्हा आता ऐश्वर्याची सुद्धा इकडे सुमित्राने चांगली कोंडी करून ठेवलेली असते आणि एका नोकराप्रमाणे तिला घरातील सर्व काम करायला लावलेले असते। तर ऐश्वर्या खूप अशी रडकुंडीला आलेली असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।